लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या पोलीस अकादमीच्या मैदानावर 124वा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आहे। प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत सेवेत रुजू होण्याचा मान मिळवला। या सोहळ्याचे मुख्य आणि भावनिक केंद्रबिंदू ठरलं ते म्हणजे तर्पण फाउंडेशनच्या 5 अनाथ मुलांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रशिक्षण पूर्ण करत आपलं स्वप्न साकार केलं। भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांच्या पुढाकारानं अनाथ मुलांसाठी झोकून देऊन काम करणाऱ्या तर्पण फाउंडेशनच्या या 5ही अनाथ मुलांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू होण्याचा मान मिळवला। भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय आणि त्यांच्या पत्नी यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह या क्षणाला साक्षीदार होण्यासाठी उपस्थिती लावली। मी अनाथ असलो तरी तर्पण फाउंडेशननं मला आईवडिलांचा आधार दिला। आज त्यांच्या उपस्थितीनं माझ्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणाला अनमोल बनवलं, अशी भावना तर्पण फाउंडेशनचा सदस्य असलेल्या अभय तेलीनं व्यक्त केली। मी पहिलं आई आणि बाबांचं दोघांचं मनापासून आभार व्यक्त करतो की अशा एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आमचं गौरव करण्यासाठी आणि आमचं कौतुकाची थाप आमच्या पाठीवर ठेवण्यासाठी त्यांनी उपस्थिती केलेली आहे। तुम्हाला माहित असेल की अधिवेशन चालू आहे, तिकडून ते सोडून मुलांसाठी फक्त ते आज उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वप्रथम बाबांचा आणि आईचं मनापासून धन्यवाद मानतो। त्याचबरोबर सर्वप्रथम आपल्यालाही माहित आहे की गेल्या अनेक वर्षांमध्ये मला वाटतं 70 वर्षांमध्ये पहिल्यांदा अनाथांना 1% आरक्षण मिळालं आणि ते आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या याच्यामध्ये मिळालेलं होतं सरकारच्या वेळी, आणि त्याचा फायदा माझ्यासारख्या असंख्य अनाथ मुलांना झालाय। जी मुलं कुठेही समाजाच्या कुठल्याही प्रवाहात नव्हती ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून समाजाच्या प्रवाहामध्ये आलेले, म्हणजे ज्याचे आई वडील नाहीये, कोणी नाही पाठीपुढे, ती मुलं आज सन्मानाने इतर समाजातील मुलांबरोबर वावरत आहे, याचा मला अभिमान आहे। आणि मी अभिमानाने सांगू शकतो की आज जी आमची फौज आहे, आता बाबांनी तर मला वाटतं खूप कमी सांगितला आकडा, माझ्याकडे जो आकडा आहे या गेल्या 3-4 वर्षामध्ये एक किमान 80 ते 90 लोक या आमचे प्रशासकीय याच्यामध्ये झालेले आहेत, सिलेक्शन झालेलं आहे, आणि ते एकमेव कारण आहे 1% आरक्षण। आणि दुसरं एक अभिनंदनाची गोष्ट म्हणजे गेल्या माननीय शिंदे साहेबांच्या याच्यामध्ये सरकारमध्ये एक निर्णय घेतला की 18 वर्षानंतरच्या अनाथ मुलांना मनासारखं शिक्षण घेता यावं, त्यासाठी मोफत शिक्षणाचंही GR पास झालेला आहे। त्याबरोबर तर्पण फाउंडेशनचा मी डायरेक्टर या नात्याने मी तर्पण परिवाराचा आभार व्यक्त करतो। श्रीकांत भारतीय आणि त्यांच्या परिवाराचे डोळे या प्रसंगी आनंदाने पाणावले। या संस्थेनं अनाथ मुलांना शिक्षण, प्रशिक्षण आणि आधार देऊन त्यांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली आहे। या 5 मुलांनी त्यांच्या कष्टानं पोलीस दलात स्थान मिळवून समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवल्याची भावना श्रीकांत भारतीय आणि त्यांच्या पत्नी श्रेया भारतीय यांनी व्यक्त केली। 24वा उपनिरीक्षकांचा दीक्षांत समारंभ महाराष्ट्राच्या पोलीस जीवनामध्ये एक ऐतिहासिक प्रसंग आहे। या अगोदर कित्येक पासिंग परेड झाले आहेत, पण या पासिंग परेडचं वैशिष्ट्य असं आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस 2014च्या टेन्युअरमध्ये मुख्यमंत्री होते, त्यावेळेस 2017ला बालगृहातनं बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांसाठी 1% आरक्षणाचा निर्णय झाला, आणि या संवेदनशील निर्णयाचा परिणाम आज या पासिंग परेड मध्ये दिसला। आज माझी 5 मुलं PSI म्हणून महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये रुजू होत आहे। आज माझा मुलगा अभय यांनी कित्येक प्राइज घेतलेले आपण सगळ्यांनी पाहिलेत। माझा अभय, सुधीर, अमोल आणि यासोबत माझ्या 2 लेकी सुंदरी आणि जया, अशा 5 जण मुलं माझी बालगृहातनं बाहेर पडलेली आज महाराष्ट्राच्या पोलीस जीवनामध्ये PSI म्हणून समाज जीवनामध्ये रुजू होतात आहे। खरं तर आनंद व्यक्त करणं खरंच कठीण आहे आणि काही बोलणंही कठीण आहे, पण स्वतःच्या हिमतीवर प्रचंड संघर्ष आणि यातना
अपमान सगळंच भरपूर खरं तर निगेटिव्हिटी ही सगळी सहन करून आयुष्यामध्ये एवढ्या सगळ्या डिग्र्या मिळवून पोलीस प्रशिक्षण जे आम्ही खरं तर गेल्या वर्षभरापासून ऐकतोय की पूर्ण खडतर प्रवास आहे हा सगळा. पहाटे उठणं, त्याच्यानंतर सगळ्या त्यांचा जो दिनक्रम आहे तो इतका रिगरस आणि इतका कठीण होता. पण प्रत्येक वेळेला फोनवर सांगून की आई जमवतोय आम्ही, आई कठीण जातंय पण जमवतोय. हा जो पार्ट आहे ना, हा सगळा खूप महत्वाचा पार्ट आहे. आणि अनाथ मुलांना 1% आरक्षणाने काय काय किमया या मुलांच्या आयुष्यात होऊ शकते याचं मला असं वाटतं अभयने आता जे तुम्हाला सगळ्यांसमोर जो बोललाय हे खूप बोलकं चित्र यांचं आहे. जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा त्याची कमाल ती काय करू शकतात याचा आनंद आज खरं तर आई वडील म्हणून आम्हाला दोघांनाही होतोय. आमचा पूर्ण तर्पण परिवार जे सगळे डिरेक्टर्स वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत आणि या सगळ्या आमच्या लेकींच्या मागे उभे आहेत. माझी सुंदरी आणि माझी जया जी खरंच कठीण आहे. मुलींसाठी तर हे आयुष्य म्हणजे त्यांचं काय म्हणावं, त्यांनी काय नाही झेललंय. पण असं सगळं असतानाही इतकं भक्कमपणे या सगळ्या गोष्टींना सामोरं जात ते वेगवेगळ्या गोष्टी पूर्ण करतायत, यशस्वी होत आहेत, याचा खूप सार्थ अभिमान वाटतोय. या प्रशिक्षणात दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थींनी पासिंग आउट परेड आणि मल्लखांबचे प्रात्यक्षिक देखील सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. हा सोहळा नाशिककरांसाठी आणि तर्पण फाउंडेशनसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.